नमस्कार मैत्रिणींनो. घरातून बिझनेस करणं खरंच सोपं नसतं. भले ते शिवणकाम असो किंवा रिसेलिंगचं असो, म्हणजे काहीही कुठलाही बिझनेस असो, घरातून करणं खरंच सोपं नसतं. कारण घरातल्या बिझनेसला एवढा व्हॅल्यू देत नाहीत जसं दुकानातल्या बिझनेसला व्हॅल्यू असतो तसं. कारण बघा, म्हणजे दुकानात जर एखादी वस्तू घेतली तर आपण रिटर्न करायला गेलं तर ते काय करतात, त्याच्या बदल्यात म्हणतात दुसरी वस्तू घ्या, पैसे रिटर्न देत नाहीत. पण जर तेच बिझनेस आपण घरातून करतोय तर कसं म्हणतात, आपल्याला आणून दिली जाते, घ्या, आवडला नाही असं. एक अनुभव आहे बघा. परवा एक कस्टमर आलं होतं, तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे मला भरपूर वाईट वाटलं. म्हणजे एवढं आता लग्न सरायचं आपल्याकडं लोड चालू आहे, एवढं शिवायला असतंय. सुरुवातीला काय केलं त्यांनी, मी दाखवलं, आल्यानंतर मी टॉप पण विकते ना, तर मी टॉप दाखवला, घेतला, तिला आवडला पण आणि नेला आणि घरी नेला. घरी नेल्यावर घालून बघितला आणि ते रिटर्न घेऊन आली. म्हणली की आई म्हणती लई ढगळं मंगळ आहे, लई ढगळ आहे असं म्हणली ती. मग तिला म्हणलं की अगं फिटिंग करावी लागते रेडीमेड टॉपला, असं काही नसतं. मग ती येताना फॉलला 5 साडी घेऊन आली होती. फॉल घेतला आणि सगळा मॅचिंग फॉल हुडकायला मला 15 ते 20 मिनिट गेले तिच्या साड्यांना. आणि नंतर ते फॉल पण घरी नेला आणि परत माघारी घेऊन आली. का तर तो फॉल मी 20ला दिला. म्हणली, मम्मी म्हणते की तुम्ही लय महाग दिला का, की एवढा महाग का नाही आहे, बाहेर एवढं महाग नाही आहे असं म्हणले. म्हणजे आता मार्केटमध्ये ह्या सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत. रेट वाढलेत म्हणून मी पण माझ्याकडच्या मालाचे रेट वाढवले. तर हे असं असतं. मग कसं करायचं तुम्ही सांगा. चलो बाय.